ए जयदीप, कॅम्पस बघतोयस का? काय छान आहे. फारच छान आहे रे. वाव. अगं बाई, आर यू ओके? Oh God. Samida? Are you okay? Yeah, I'm okay. Oh my God. Oh God. Hi, it's been so long. So I many know. years. How are you? अगं फुटबॉल ग्राउंड जवळच आहे ना, म्हणून कधी कधी असं होतं. Nothing to worry about. It's okay. We are fine. जयदीप, how are you? ओळखलंस का मला? हो. चल, प्रिन्सिपल आपल्यासाठी थांबलेत. जायचं आपण? सौरभ थोड्या वेळाने जॉईन होईलच. Okay. चल. Ready? हे बघा, आमच्या शाळेची सिक्युरिटी स्ट्रिक्टच आहे. चांगलं आहे. पण ज्या ठिकाणी ही घटना घडली, एक्सप्रेसवे पुलापाशी, त्या दिवशी जवळच्या गावात एक फंक्शन पण होतं, राईट? सो मे बी कोणीतरी बाहेरच्यानी दारू पिऊन वगैरे. शक्यता आहे. परंतु जोपर्यंत तो माथेफिरू पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही लाईटली होऊ शकत नाही. शेवटी 3 लोकांचे जीव गेलेत. अजून तरी काही धागेदोरे हाताला लागलेले नाहीयेत. परंतु हे नक्की की हे कुठल्या तरी माथेफिरूचं काम दिसतंय. आता तर तुमचे शाळा आणि कॉलेजेस सुरू होणार आहेत. तुम्हाला खूपच काळजी घेतली पाहिजे. मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छितो. तुमच्या वॉचमन किंवा गार्डची थोडीशी संख्या वाढवा. या प्रकरणात तुम्हाला पाहिजे ते आम्ही पूर्ण कॉपरेशन द्यायची तयारी आहे. थँक्यू. दॅट्स ऑल व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम यू, सर. वी विल टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. डोंट यू वरी. येस. Oh, now if you will pardon me, sir. New admissions. Oh, yes. Bye. Hello, Mrs. Roy. गुड मॉर्निंग सर. नमस्ते. Please. ऍक्च्युली तो थोडा अबोल आहे सर. डोंट वरी मॅडम. नवीन मित्र मिळाले ना की तुम्हीच म्हणाल की फार बोलतो. काय रे, हो ना? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. परफेक्ट जागी आणल्या तुम्ही त्याला. आमच्या शाळेच्या रेप्युटेशन चांगलं आहे आणि लोणावळ्यात तुम्हाला शांतता पण मिळेल. ऑफकोर्स वीकेंड्स आणि हॉलिडेज सोडून. थँक्यू व्हेरी मच सर. म्हणजे तुम्ही इतक्या ऐन वेळेला, आयत्या वेळेला ऍडमिशन देताय की? प्लीज डोंट मेन्शन इट. ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवले आहेत. बाकी फॉर्मॅलिटीज तुम्ही उद्या परवा येऊन कम्प्लीट करा. ऑल राईट. ओके सर. प्रिन्सिपल स्मिथ. Nice to meet you. थँक्यू. These are your papers. And Thank you nice so to see much. you. Bye bye. सर, Excuse me. याच्या वडिलांच्या व्हिजिटेशन राईटचं काय? नाही येत. नो व्हिजिटेशन राईट्स. ओके. वेलकम टू व्हॅल्यूवूड. That's on the way, bro. Sure. Pass it from here. Pass it from here. Good. Very good. Get it back. Lift it up. Nice. Hey. झालं का? All good and done here? येस, डन. Great. थँक्यू. अगं त्यात थँक्स काय? आमच्या एम्प्लॉईजची काळजी आम्ही नाही घेणार तर कोण घेणार? आय नो. आणि काय जयदीप? यू एक्साइटेड अँड रेडी फॉर युअर न्यू स्कूल? हा? गुड. Oh, by the way, guys, this is my new friend, Vikram. Vicky. Oh, I'm sorry. And this is my wife, Veena. Hi. Hi. That's our friend Samida. Hello. आणि हा आहे JD, right? किती this? 11वी. Commerce. सायन्स. Bingo. Same here. Oh, that's great. Nice to meet you. गुड. म्हणजे तुम्ही दोघं एकाच क्लासमध्ये आहात. And that's great. So I'll call you JD. And you know what to call me. Yeah, Vicky. Got it. Okay, guys, I'm really sorry about this, but you guys are going to have to catch up some other time because we have to leave. Hey, buddy. Nice meeting you. Oh, cool, man. Nice to have you here. Yeah. See you later. Yeah, see you later. Take care. Come, shall we? आणि आपण भेटूच नंतर. Yeah, absolutely. बाय. By the way, Huh? तुम्ही जयदीपची आई वाटत नाही. का? थँक्यू. Welcome. And JD, see you on the other side, bro.
Well, this is it. I hope you like it. Here are the keys. Enjoy yourselves. तुला आणखीन काय लागलं तर वीणा आहेस. ओके? ओके मला खूप उशीर झालाय. I have to go. But I'll call you later, okay? थँक्यू. See you. Bye 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 girl. बाय. कुठली रूम तुला हवी आहे? शुअर. चल. आवडलं? छान आहे. किती मोठं आहे ग. कोणाचं आहे? अगं सौरभच्या एका मित्राचा आहे. तो राहतो लंडनला हां आणि वेकेशन होम म्हणून ठेवलंय. हां. तर सौरभ बाकीच्या वेळी ना आपल्या स्टाफला इकडे हाऊस करतो. अशी 3-4 घरं घेऊन ठेवली आहेत लोणावळ्यात. बरं पडतं ना हे. काही म्हटलं तरी घरचं फीज स्टाफ क्वार्टर्स मध्ये नाही आहेत. आय नो. पण मेंटेन करायला लागत असेल ना. ती मार्केटमधून येताना पाहिली ती दुसरी प्रॉपर्टी का? आयडिया छान आहे. आमच्याकरता इतकं करताय. थँक्यू व्हेरी मच. अरे वा, गोव्याला जाऊन चांगले मॅनेज शिकली. नाहीतर कॉलेजमध्ये असताना सगळं हक्काने घ्यायची नाही. आई हां मी जरा बाहेर जाऊन येतो. हे काय लगेच आणि अनपॅकिंग? तुझी रूम तुलाच लावायचे नाही तर मग मला सांगशील पुस्तकं हायच्या ऑर्डरनी नाही लावली, ऑथर्स मिक्सअप केले म्हणून. जाऊ दे. बरं ठीक आहे जा, पण फार दूर जाऊ नको हं. आणि लवकर घरी परत ये. बी केअरफुल. अगं हे लोणावळा आहे, इराक नाहीये. काही नाही होणार त्याला. जा रे जयदीप, जी ले अपनी जिंदगी. What's up? काय भूक लागली? नाही असंच ते. दी बेस्ट वडापाव खाणार. हां दी बेस्ट. तुला माहिती लोणावळा चिक्कीसाठी का फेमस आहे? नाही. 1888 साली इथे लोणावळा स्टेशन बाहेर गुळदाणी विकली जायची. यु नो गुळदाणी? नाही. गुळदाणी म्हणजे बेसिकली रोस्टेड पीनट्स आणि गुळानी बनलेली एक कॅन्डी. आणि नंतर तर एवढी डिमांड वाढली की ट्रेनवाल्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर कशाला विकताय, हवं तर आताच विका ना ट्रेनमध्ये. मग तरी ते सुटलेच. तेव्हापासून लोणावळ्याला चिक्की चिकटणी आणि चिक्कीला लोणावळा. सो दिस इज द स्टोरी. काय अनिता ताई मजेत? हा मजेत. आम्हाला जरा 2 स्पेशल वडापाव द्या ना. हा आज विकीने मला वर्ल्ड्स दी बेस्ट वडापाव खायला घातला. हो रिअली? हम्म. मग आणि काय काय केलं? काही नाही, तो तुझ्याबद्दलही विचारत होता की तू काय करतेस वगैरे. मग काय सांगितलंस तू? गेस्ट रिलेशन्स मॅनेजर बरोबर ना? करेक्ट. जय आवडला ना लोणावळा? हां गुड. मग राहायचं ना इथं? हो. ए तुला ते गाणं माहितीये का रे? अतिक्य खंडाला. हे कुठलं गाणं? अरे ते रे आमिर खान आणि राणी मुखर्जीचं. ते खंडाळा आहे ना इथं जवळच आहे. आपण जाऊया हां एकदा. बरं. ए क्या बोलती तू? ए क्या बोलती तू? सुन सुना
अति के खंडाला. अरे नाचेंगे गाएंगे घूमेंगे फिरेंगे ऐश करेंगे और क्या. अरे वा, काय मस्त लावलीस तुझी रूम. छान दिसते. काही पुस्तकं राहिली नाही तिकडे. आपण नवीन आणूयात. हां, आई आपल्याला शोधत बाबा इकडे येतील का ग? नाही येणार. आय होप नॉट. And have returned relaxed and ready to take on the new year. I must emphasize again and again, like every other year, that discipline is of paramount importance to us. Times are not good in Lonavala. There have been some incidences, but there is no need to panic. You are all perfectly safe if you follow all the rules and safety protocols. That's it. The rest is the same as last year. Now we will make you study hard, we will make you sweat on the playground, but I assure you, you will love every minute of it. So all the best, boys and girls. Let's rock this year. And now I ask the head boy to say the school prayer. न्यू ऍडमिशन. तुझं नाव काय रे? जयदीप. मराठी कळतं की? जयदीप. जाम बोरिंग नाव आहे रे. कुठून आलास तू? गोवा. Shut up. कुछ भी गोवा. फुल फॅन्सी पेन आहे यार. चायना मेड आहे. तुझं नाव तर आम्हाला कळलं. आम्ही कोण आहोत माहिती आहे तुला? बिपिन, राहुल आणि शेखर. आता कुठलं नाव कोणाचं आहे ओळखून दाखव. हां, आणि चुकलास तर आम्ही जे सांगू ते करावं लागेल. सांगू ते. कम ऑन. तू राहुल आहेस. रॉंग आन्सर. रॉंग आन्सर. शेखर सबने केमिस्ट्रीचा अर्धा पेपर कोरा सोडला होतास तरी सुद्धा पास झालास. थँक्स टू मी. विपिन मल्होत्रा स्टेज पे जाती ही चड्डी गीली हो जाती थी लेकिन लास्ट ईयर स्कूल प्ले में लीड रोल मिला. थैंक्स टू मी.
राहुल गाडगे, शीला तुला वेड्यात काढायची रे, पण आज ती तुझी गर्लफ्रेंड है. थैंक्स टू मी. तुम्हारे पहले दिन भी सीनियर्स तुम्हारी ऐसी रैगिंग ले रहे थे, लेकिन तुम 3 बज गए. थैंक्स टू मी. चलो नाम आप सब बता लिया, बाकी के किस्से भी बता देता है ना. जस्ट प्लेइंग ब्रो, वी आर फ्रेंड्स. बैक टू क्लास. सॉरी, पण मस्त आहे तुझं. सॉरी. अरे निघ रे. काय मी ना मागच्या 2 वर्षापासून योगा करते. मला तरी खूप फरक जाणवला. आता एकदम हलकं वाटतं माहितीये. अरे तसं आतून हलका तर मला नेहमीच वाटत असतं. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा मी ऍक्च्युली वजन करतो. पण खरं सांगते समिता, तू परत डान्स सुरू कर. तुला लगेच फरक जाणवेल माहितीये. रिअली? हो का समिता? तू डान्सर होतीस? अरे शी वॉज अन अमेझिंग डान्सर. लग्नानंतर ना सगळं बंद झालं. सो जयदीप कुठे आहे? दिसलं नाही. ही इज इन हिज रूम. सो इज इट ओके इफ आय गो मीट हिम? शुअर. त्याला पुस्तकं वाचायला आवडतात. मे बी यू कॅन टॉक टू हिम अबाउट बुक्स. डोंट वरी, सौरभ त्याला बोलायला चान्सच देणार नाही. हो की नाही? व्हेरी फनी बायको. माइंड ब्लोईंग. मे आय कम इन? या, हाय, कसा आहेस? आय एम गुड. वाव, ओरिगामी. दॅट्स इम्प्रेसिव्ह. रूम पण चांगलं डेकोरेट केलंय. कोणी केलं? आई की तू? मी. वाव. Andrea Gassi, Sigmund Freud, Franz Kafka. Looks like you love reading, huh? I also love reading. Balance sheets, finance reports, my hotel restaurant's menu cards. Oof, boring. मग कॉलेज नंतर तुझा काय प्लॅन? अजून काही ठरवलं नाहीये. ओ, एवढी पुस्तकं पाहून मला वाटलं रायटर बनायचे की काय. नाही, मला वाचायला आवडतं, पण लिहायला आवडतं की नाही आय डोंट नो. वेल सेड यंग मॅन, वेल सेड. मग आमचं लोणावळा आवडलं का? हो, थोडं थंड आहे. येस. तुला माहिती आहे लोणावळा चिक्कीसाठी का फेमस आहे? खूप आधी. हो माहिती आहे. 1888 आय नो. हॅलो, हाय बेटा. ओ, क्लास संपला? दॅट्स ग्रेट. हो हो, आलोच. अरे बाबा, निघालो पण. या, I'll see you soon. Love you. बाय बेटा. कधी कधी माझी बायको आणि मुलगी मला ड्रायव्हर बनवतात. व्हॉट टू डू? When duty calls, one has to go. So I have to go. Yep. It's been nice chatting with you, Jaydeep. आपण भेटूच. Sure. You take care. Bye. काय आहे, बेस्ट लाईफ आहे. मी हॉटेलमध्ये राहते. सगळी कामं फोननी होतात. सौरभ तर स्वयंपाक पण बनवतो. अजून काय पाहिजे? युअर ऑल सॉर्टेड. वा वा वा. आता चलूया मॅडम. घरी गेल्यावर तुम्ही ऑर्डर केलेला डिनर बनवायचंय मला. बाय. बाय समिता. हे वॉच योर स्टेप. तू टीम मध्ये आहेस? मी मध्ये आहे आणि टीम माझ्या भोवती. मी टीमचा कॅप्टन आहे. नमन, आगे खेळ. तू कोणाची वाट बघतोस?
मग काय चेंज शूज लेट्स प्ले. हे मला नाही येत फुटबॉल खेळता. सोपं असतं रे. बॉल दिसला गेलात मारायची. अरे तेवढं माहितीये पण असं कधी खेळलो नाहीये proper. वर्ल्ड कप मध्ये नाही खेळायचं तू. रिलॅक्स. मनदीप तेरे शूज दे इसको और तू बाहर बैठ. ए सन नेमार डिफेंस. हे पण विकी ऐक ना, पडलो तर ते रडू नको रे. आणि फार तर फार काय होणार आहे. पेनल्टी किक मिस होईल ना. त्या तर मोठ्या मोठ्या प्लेयर्स पण होतात. हो माहितीये. डेव्हिड बेकहम, वेन रूनी, रोमॅरिओ, रोनाल्डो आणि लास्ट इयर कोपा अमेरिकाच्या Yes, फायनल्स me. मध्ये. आता जेवढा हुशार आहेस ना तेवढी जोरात किक मारसा. क्या कर रहा है? हाँ बढ़िया. यहाँ पे काय रे फुटबॉल कधीपासून ह आजपासूनच विकी निवडून आणलं. बरं झालं. अरे वा दॅट्स अमेझिंग. विचार करतो याच्याविषयी तुम्हालाच घेतो टीम मध्ये. मग जेडी मजा आली का? सॉलिड. हे बॉल घे. यु नो माल्कम ग्लॅडवेल. माल्कम ग्लॅडवेल म्हणतो की 10,000 तासांच्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मास्टरी मिळवू शकता. आत्ताशी तुझा 1 तास झालाय. आता रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. विकी थँक्यू. हो थँक्यू काय. मित्र आहे माझा तो. त्याच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे. आणि ह्याच पोटेन्शियल इन हिम. विकी तुला आज आमच्या घरी डिनरला यायला आवडेल? हा एका अटीवर. हा कोणती? आज ना माझा इटालियन खायचा मूड आहे. ओ ओके डन 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 येस. डन डन. डन. अरे वा हे काय ह्याला फ्लॅपिंग बर्ड म्हणतात. त्याची शेपूट ओढ. शेपूट उडू. हा अरे क्या बात है. कॅन आय हॅव इट? ऑफकोर्स इट्स फॉर यू. Thanks, yeah. I actually like this stuff. And here comes ओके the pasta. डिनर इज सर्व्ड. I'm अरे sorry. Don't work hard now. डोंट वरी अबाउट इट. हिअर. ओ Thank महाशय you. थांबा जरा. ओके सांग हं कसं झालं ते. Of course, of course. Accellente. ग्राची. This is fusilli with pesto sauce, right? वाव. Italy is my favorite holiday destination. आतापर्यंत 3 वेळा जाऊन आलोय. डू यू नो ह्याला फुसिली का म्हणतात? फुसिली हा शब्द फुसो या इटालियन शब्दावरून आला. ट्रेडिशनली एक रॉड घेऊन त्याच्यावरती डोला असं गुंडाळलं जायचं, ज्यामुळे ह्याला असा कॉर्कस्क्रू सारखा आकार येतो. अँड डू यू नो पास्त्याचे 350हून जास्त प्रकार आहेत. कुठले कुठले सांग बघू. Fusilli, penne, rigatoni, bucatini, spaghetti, lasagne, stringozzi, macaroni, manicotti, margini, masticelli, ravioli, capunte, farfalloni, gignilloci, lumoconi, soprasse, stortini, fagotini, tortelloni, passatelli. अरे बास. नाही, अजून 25 पण नाही झाले. बस बस इतकं ऐकतानाच पोट भरलं. आता उरलेले पास्ता खायला आम्ही इटलीला जाऊ. हो की नाही रे? By the way, this is superb here. I love it. थँक्यू. Please have it. थँक्यू. Okay, enjoy. सॉस मस्त झालाय. Thank you.
घरी कोण कोण असतं रे तुझ्या? घर असं नाहीच आहे मला. मॉम दिल्लीला असते, डॅड बँगलोरला. दे बेसिकली डायव्होर्स्ड. ओ. एक नॉर्थ एक साऊथ. व्हॉट अ कोइन्सिडन्स. आणि बहीण भाऊ? एक लहान बहीण होती. शी डायड. ओ आय एम सॉरी. नो 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 इट्स ओके. मी खूप लहान होतो तेव्हा, काही लक्षातही नाही. तिचा चेहरा पण फोटो बघूनच लक्षात राहिला मला. आणि बाबा काय करतात तुझे? बाबा बाबाचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. मोकळी जागा दिसली की टॉवर बांधतात. डू यू नो वॉल्स? वॉल्स? यू वॉल्स? नो. I was in Vienna in 8th standard. I learned it there. May I? Thank you. So basically, it goes like this. You hold her hand like this. The other arm goes like this. And you start. 1, 2, 1, 1, 2, 1, 1, 2, 1, 1, 2, 1, 1, 2, 1, 1, 1, 1, 2, 1. 2 1 1 2 2 1 1 2. बाय द वे, तुमचा जॉब कसा चालू आहे? चांगला चाललाय. ग्रेट. आणि या थँक्स फॉर द पास्ता. इट वॉज रिअली डिलिशियस. आय लव्ह. तुला खरंच आवडला ना का उगाच आपलं? मी उगीच कुणाची स्तुती करत. मला नाही जमत ते पॉलिटिकली करेक्ट बोलायला. जे आहे ते आहे. पास्ता चांगला झाला होता तर झाला होता. जयदीप माझा बेस्ट फ्रेंड झालाय तर झालाय. तुम्ही सुंदर आहात तर तुम्ही आहात. I'm sorry if I've offended you, but मी असाच आहे, काचेसारखा, एकदम ट्रान्सपरंट. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. युअर वेलकम. हे घे. थँक्यू. अरे पण हॉस्टेल गेट्स तर 8 वाजताच बंद होतात ना. आता तर फार उशीरही झालाय. मग राहतोस का इथेच? नो 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 नो, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. इट्स ओके. अरे पण मला ऐक. सवय आहे. अरे पण ऐक. Relax. सकाळी 6 वाजता शाप. बी रेडी. चल गुड नाईट. या. सी या. गुड नाईट. गुड नाईट. बाय. नाही गाई, मस्त रुळलाय तो आता. अगं विकी नावाचा एक हुशार मुलगा त्याचा मित्र झालाय. सारखे एकत्रच असतात दोघे. माझंही टेन्शन हलकं झालं ग. नाही, डॉक्टर बर्व्यांना मी मधनं अपडेट देतेय, पण सध्या तरी त्यांच्यामध्ये जयदीपला सेशन्सची गरज नाहीये. खूप इम्प्रूव्हमेंट आहे ग त्याच्यात. हा सगळा बदल त्यांनी मुखाट्यानं सहन केलं गाई. आई, मी तुला रात्री फोन करू का? जयदीप सुद्धा बोलेल तुझ्याशी त्यावेळी. हो, नाही मी जरा कामात आहे. ओके, थँक्यू. अगं बोलून घ्यायचंच ना. ओ नो, इट्स ओके. एनी प्रॉब्लेम? नो नो, नॉट एट ऑल. बस ना. मी फक्त हे विचारायला आलो होतो की आर यू ओके हिअर? आय मीन, आय होप यू एन्जॉयिंग युअर वर्क बिकॉज दॅट्स इम्पॉर्टंट टू, राईट? येस, आय एम, ऑफकोर्स. वाय डोंट यू टेल मी हाऊ एम आय डुईंग? You're doing a fabulous job, Samita. तुला एवढं काम करताना बघून माझा बाकीचा स्टाफ पण सिन्सिअर झालाय. तुला मी आधीच हायर करायला हवं होतं. डॅम, चूक झाली. तू पण ना उगाच. सिरियसली, एक विचारू का? शुअर. Look, Samita, you and I both know you're overqualified for this job, yeah? I mean, टेम्पररी अरेंजमेंट म्हणून हा जॉब ठीक आहे,
आणि ऑफकोर्स तू पुढची 10 वर्ष इथे राहिलीस तरी मला आणि वीणाला आनंदच आहे. पण ऑनेस्टली यू आर जस्ट वेस्टिंग युअर टॅलेंट हिअर. आय मीन दिस कांट बी अ फ्युचर. तू गेस्ट रिलेशन्स मॅनेजर नाही आहेस समिधा. तू एक आर्किटेक्ट आहेस. I was an architect. सुनील आणि मी एकाच आर्किटेक्चरच्या असाइनमेंटवर काम करत होतो. तो कार्डबोर्डची मॉडेल्स बनवायचा. ही वॉज बेस्ट इन द बिझनेस. हळूहळू एकत्र आलो अँड देन वर्ल्ड वेन रोमॅन्स. आय गेस आय वॉज वाईल्ड बॅक देन. मग लग्न केलं. विरोध होता आईचा. जयदीप झाला आणि सगळंच बदलत गेलं. ज्या दिवशी त्यांनी जयदीपवर हात उचलला त्या क्षणी मी ठरवलं बस दॅट्स इट. आय एम सॉरी मी उगीच विषय काढला. नो इट्स ओके. आय एम फाईन. सौरभ, माझं आयुष्य रिस्टार्ट करायचं आहे मला फ्रॉम स्क्रॅच. मला काहीच रिपीट करायचं नाहीये. म्हणून मग मन घट्ट करून पहिला बळी दिला तो आर्किटेक्चरचा. मग पुढचं पुढं बघू. नेव्हर से नेव्हर आय गेस. That's it. That's the way to do it. And don't worry. सगळं ठीक होणार आहे. प्लस मी आणि वीणा आहोत ना तुझ्या बरोबर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दोघं नसतात तर. परत थँक्स. एक काम कर, आता ह्या थँक्यूचा पण बळी देऊन टाक. किती मस्त आहे यार तुझी सायकल. आय नो. तुला भूक लागली? चल ना माझ्या घरी जेवायला. बसला. नाही नको. त्यापेक्षा माझ्याकडे सँडविच आहे. सँडविच खावे. ठीक आहे. खाऊन झालं ना की आपण क्वीन्स पॅलेसला जाऊया. कुठे? क्वीन्स पॅलेस. अरे कुठे चाललोय? अरे काय करतोयस? मी नाही. चल बरं चल हात दे. खायावर. क्वीन्स पॅलेस ब्रो. गर्ल्स हॉस्टेल. काय नुसतं नाव ऐकूनच पाय घसरला तुझा. बघितल्यावर काय होईल? मला नाही बघायचंय. अरे बघायचं नाही म्हणजे कमॉन ब्रो ऍडमिट इट. तुलाही बघायचंय फक्त तुझी तरक्की. सांग ना असं. अरे ऑब्विसली कोणी पाहिलं तर. अरे कोणी नाही पाहत. चल. अरे फार विचार करतो यार तू पुसी. हो मागे लवकर ये. पुसी चल लवकर. चल. अजून नाही आला. आई. अरे कुठे होतास? वीणा मावशीनं सांगितलंय ना उशिरापर्यंत बाहेर राहायचं नाही म्हणून. अगं हो विकी बरोबर होतो. ओ विकी बरोबर होतास. कुठे गेला होता? नाही कुठे नाही असंच. बरं तू आता हातपाय धुवून घे. मी जेवण गरम केलंय. नाही माझं झालंय. हा म्हणजे मी खाल्लंय विकी सोबत. अरे मग सांगायचं नाही का? काय जेवलात? ते सँडविच टाइप्स थोडं. बर. ए आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. काय? क्लोज युअर आयज.
हात पुढे कर. टडांग. वाव, हॅपी. हो. इथे बघ. काय? ए थांब ना, मी जर केस अगं हो, नीट करते. छान दिसतेस तू. थांब थांब. बघ इकडे बघ. आता उशीर झाला तर मला फोन कर. हो. Rocking pictures, yeah? Superb. क्या बात है, लाइटिंग लग रही है. You're a born photographer, man. थँक्यू. यु नो आज तिचा बर्थडे आहे. मग गिफ्ट काय देतेस? गिफ्ट डोंट वरी. मला माहिती आहे दी बेस्ट गिफ्ट कुठे मिळते. अरे हो, पण कुठे? खंडाळा. अरे पण ते फार लांब आहे ना. काही लांब बीम नाहीये. बस लवकर. अरे पण कोणी ए पकडलं. बस रे, बस बस लवकर बस. अरे रुको 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 रुको. गाड़ी शिट, त्याने कंप्लेंट केली तर. नाही करत रे. गाड़ी किधर लेके जा रहे हैं? रुको. ए रुको. चल सुदेश, मिलते हैं. फोन दे. हे बना बर्थडे गिफ्ट आहे. व्यवस्थित बनवून दे. बर. अरे वा, कॅरिकेचर. ज्याने कुणी काढलंय त्यांनी खूप सुंदर काढलंय. कुठून काढून आणलं? ओ, सिक्रेट. 1 सेकंड. ओ माय गॉड. ए आता हे कशाला? नको रे. काय तुम्ही? आता फुंकर मार पाहू. ए थांब थांब थांब. आता काय? क्या विकी, ध्यान किधर है आज? कुछ डिस्ट्रैक्शन? चलो निनाद, नेक्स्ट. चलो निनाद, चलो गाइस, फोकस. या चलो चलो चलो, कल मैच है हमारा. परसों जैसा नहीं होना चाहिए. चलो प्रैक्टिस करो. हाँ तुम भी. क्या कर रहे हो? अरे तुझी प्रॅक्टिस. अबे खड्ड्यात गेली प्रॅक्टिस. मी तर म्हणतो फुटबॉल सोडूनच देऊया. ए विकी, ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक हा? ना. ऍक्च्युली आज आम्हाला सौरभ अंकलकडे जायचं डिनरला. ओके कूल. मलाही तसं जिमला जायचं होतं. इट आय गेस. या. सिया. ओके, ठीक आहे. बाय बाय.
काय रे, कोण आलं तो बाहेर? नाही, कोणी नाही. आई, हं? ऐक ना, बोल आज ना. आपण डिनर बाहेरून मागूया का ग? अरे काल नव्हतो का गेलो आपण, एवढं सेलिब्रेट केलं. अगं माहितीये, पण तूच म्हणालीस ना की पुढचे 2 दिवस तुला डबल शिफ्ट आहे, सो उगाच तुला दगदग नको. अरे वा, माझी एवढी काळजी. मग काय मागवलंयस? पिझ्झा. तरीच. बॉन एपेटिट. तो खा आता. अगं ए नाही, चिटिंग आहे. चल रे. अरे पण ऐक कश. बस रेडी. कधी डास मारलास का रे? हो. यू सच अ व्हायलेंट पर्सन आहे. मुंगी बऱ्याच. जुरळ हो. ससा काय ससा मारलास का कधी? हे शिकार बिकार अशी मी काही कधी केली नाही नाही, शिकार नाही, असं स्वतःच्या हाताने कधी ससा मारलास का तू? तू तू काय बोलतोयस? मी मारलाय. हे खरंच? चल अरे चल. आपल्या हॉस्टेलचं गेट वन आहे ना, हं. तिकडेच सापडला होता मला. असा पांढरा शुभ्र होता, कापूस पिंजल्यासारखा. लांब कान, लाल चुटूक डोळे, फार गोड होता तो. पाण्याच्या बादलीत बुडून मारलाय त्याला. तू खोडं बोलतोस. मी त्याचे 2 कान असे धरले आणि त्याला उचलताच त्याचे असे दात बाहेर आले, बग्स बनी टाईप. मग मी त्याला पाण्याने भरलेल्या बादलीत असा हळूहळू हळूहळू हळू बुडवत केलं. सगळ्यात आधी त्याच्या अंगावरचे सगळे केस उभे राहिले. पाणी थंड असल्यामुळे त्याच्या पायाला स्पर्श होताच तो आधी फडफड फडफड आपले पाय झाडायला लागला. आणि जसा जसा तो खाली जात होता तसा तो माझ्याकडे मोठे डोळे करून बघत होता. त्याला कळलं होतं बहुतेक. विकी, मग गळ्यापर्यंत पाणी आल्यावर त्याचे डोळे अजून मोठे झाले. तो अजून जोर जोरात आपले पाय झाडायला लागला. त्याच्या नाकपुड्या थरथरत होत्या आणि मी त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करत होतो. त्याला काही करता येत नव्हतं. पण कोणीही मरायच्या आधी थोडी तरी धडपड करणारच. प्लीज स्टॉप इट. मग हळूहळू हळूहळू मी त्याचं तोंड, नाक, डोळे सगळं पाण्यात बुडवलं आणि त्याच्या लाल चिडूकशा एवढी एवढीच्या नाकातून छोटी 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 अशी बबल्स निघायला लागले. तो अजूनही पाय झाडतच होता, पण आता त्याचा जोर कमी झाला होता. त्याच्या डोळ्यांचा रंग हळूहळू बदलायला लागला. तो आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे बघत होता आणि बघता बघता अचानक तो फ्रीज झाला. कदाचित त्याच्या लंग्समध्ये पाणी घुसायच्या आधी त्याला हार्ट अटॅक आला असेल, पण एकदम स्टील झाला. पण बुडबुडे मात्र येतच राहिले. प्लीज स्टॉप. मस्करी करते वेड्या. असं करणार आहे का मी कधी? तुला वाटतंय का मी असं कधी करीन का? रिलॅक्स. बरं मला एक सांग, सिटीत सगळं ओके ना? स्टॉप इट यार. कम ऑन या, फिट अँड फाट. कशाबद्दल? काल मला टेप मारलीस ना, बाहेर जायचंय म्हणून. आज मी तुला मारली, फिट अँड फाट.
चल चल आगे आगे आ गया. नहीं पास मध्ये आगे आगे आ गया. क्रॉस के लिए जा रहा हूँ. चल. कमॉन कमॉन यार बॉल पास करना विकी इधर. अरे नहीं यार क्या कर रहा है विकी. अबे यार बॉल फेंक ना यार. जेडी के साथ खेल रहा है वो. आएगा आएगा आएगा. रुक रुक रुक. Okay, come on guys. बोल के यार, come on, चलो. चल आगे तू आगे खेल यार, पीछे मत आ. चल आगे खेल. Come on guys, we can do it. Come on. हा विकी. हा नाही, जयदीप आंघोळीला गेलाय. काही निरोप आहे का? ऍक्च्युली मी आताच फोन केला होता. तो निघाला तेव्हा मी फुटबॉल खेळत होतो. सो थोडं कॉलिंग. मी सांगते त्याला तुला फोन करायला. हा नो इट्स ओके. ते उद्या भेटणार आहे तुम्ही त्याला. बरं बाय. बाय द वे, हां तुमच्या पास्त्याची खूप आठवण येते हो. मग सांग कधी येतोस जेवायला. बघतो डायरीमध्ये बघून सांगतो तुम्हाला. काय आहे, आजकाल खूप बिझी असतो ना मी. बरं जयदीप बरोबर निरोप पाठव मला. ॲब्सल्युटली. गुड नाईट. ओके बाय. गुड नाईट. तुला किती मिळाले? मला 50 मिळाले. मला फक्त 32. 32 अजून बघ पिक्चर. सांगायला तो माझ्यावर अभ्यास कर. चल मी आलोच. या ओके. गेलास ना पिक्चर बघायला. तू सारखा काय रसून बसतो रे. चल आता डोक्याला शॉट नको लावू. बी अ मॅन. फुटबॉल खेळताना इंजुरी होणारच, फॅक्ट आहे. तर तू गेल्यावर ते किशोरनी बॉल मारला बसता ना मग माझ्या. पण मी तुला का सांगतोय, किशोरवर असून बसतो म्हणजे सगळं सॉल्व्ह होईल. इनफॅक्ट सगळे ग्लोबल इश्यूज सॉल्व्ह होतील सगळे एकमेकांशी बोलायचे थांबले तर. नाईस आयडिया. I'm sorry विकी. आणि मी काय मुद्दामून नाही मारला तो. फुटबॉल खेळता खेळता बॉल लागला यार, बिग डील. आणि गेम संपल्यानंतर तुला सॉरी म्हणायला पण आलो होतो, पण तू रुसून घरी निघून गेलास. काय बोलणार तुला. अरे मी सॉरी म्हणालो ना आता. चल माफ केलं तुला. बाय द वे बसला म्हणजे जोरात बसला रे. त्यामुळे काल फॅन्टसाइज पण नाही करता आलं मला. म्हणजे डोंट टेल मी यू डोंट फॅन्टसाइज. कशाबद्दल. ऑफकोर्स मुलींबद्दल. What you don't? नाही. So you do. I can so much help you, man.
हे बंद कर. केला तुला होतं डोक्याला शॉट. अरे आईचा फोन होता. काय करतोयस? ती दिसते जाम फावड्या. ती दिसते तिकडे बसलेली खाली. पण आर्मी ऑफिसरची मुलगी फुल पडाकू. तिच्या बाजूची दिसते कोण? इकडेच बघते. हा रे. अरे पळ चल लवकर उडी मार. चल जयदीप, अरे कुठे होतास तू? माझा फोन सुद्धा कट केलास. तुला माहितीये ना मला इतका वेळ तू बाहेर राहिलास की मला... चिल उगाच डोक्याला शॉट नको लावू. इट्स ओके. काय बोललास? चिल? डोक्याला शॉट नको लावू? ही कुठली भाषा? सॉरी कुठून शिकून आलास तू? सॉरी. आपण एक काम करूया. मी 5 मिनिटात रेडी होतो. आपण डिझर्ट खाऊया. ओके? आलोच 2 मिनिटात. आलो का? 5 मिनिटात आलो. हा ये. तू सॉस गरम करतेस ना? हो करते. तू लवकर ये. जयदीप, अरे 5 मिनिटात येणार होतास ना? 15 मिनिटं झाली. आईस्क्रीम वितळेल ना? अगं आई, दिवसभर दमछाक झाली होती ना म्हणून. मी 2 मिनिटात आलो. 2 मिनिटात. तू सगळं रेडी कर. डन. अरे तू डिलीट का करतोयस? बॅकअप नाही घेतला ना तू? शुअर? हां. गुड. कुठली आवडली त्यातली? मला कुठली आवडली माहिती? कुठली? नाही ह्यात नाहीये. मग काय बघायची आहे तुला? ऑफकोर्स. चालेल लगेच रेडी. संध्याकाळी 6 वाजता भेट मार्केटमध्ये. तीच दोनातच राहते कुठेतरी. बट कुठल्या हॉस्टेलमध्ये आहे. अच्छा. तिचं नाव माया समथिंग अँड आय रिअली लाईक हर. आर यू सिरियस? या मॅन, आय एम सिरियस. म्हणजे काय मी काय फॅन्टसाइज करतो ना, तिच्याबद्दलच करतो. रात्र झोप येत नाही रे मला हिच्यामुळे. कधी कधी तरी एवढा डेस्परेट होतो की असं वाटतं हिला सरळ उचलावं आणि हॉस्टेलच्या मागच्या साडीत घेऊन जावं. फार काही नखरे केले की केस धरून ओढायचे. आणि जर ओरडायला लागली तर तोंडात बोळा कोंबायचा आणि सगळे कपडे असे टराटरा फाडून काढायचे. आर यू मॅड? नो, आय एम सिरियस. आणि जर पळायचा प्रयत्न केला तर तिचा पाठलाग करायचा, तिला पाडायचं आणि मग तिला पनिशमेंट द्यायची, स्पँकिंगची. मुलींना जाम आवडत्या. अँड वेन शी स्टार्ट्स टू मूव देन यू विथ युअर फिंगर्स लाईक. शट अप विकी. दिस इज व्हॉट द हेल यार. दिस इज डिस्गस्टिंग. तुला डिस्गस्टिंग वाटतं कारण फाटते तुझी. फट्टू आहेस तू. शिकार करायला ना डेअरिंग लागते. डेअरिंग. पुसी साला.
शिकार. अरे ती मुलगी आहे. शिकार ती शिकारच. मेथड्स ऑब्विसली बदलता. यू सिक. I'm not sick. I'm just being practical, bro. हे जे आपल्याला शाळेत शिकवतात ना, जगा आणि जगू द्या, that's all crap. खरी फिलॉसॉफी काय माहितीये? हंट और बी हंटेड. मारा किंवा मरा. आता हे आपल्याला ठरवायचंय की आपल्याला पाण्यात बुडणारा ससा व्हायचा आहे का. एक मिनिट. तू म्हणाला होतास की तो जोक होता. तर खरंच तो जोक वाटला. जडी प्रत्येकाच्या मनात एक भीती दडलेली असते. हरण्याची भीती, पडण्याची भीती, लागण्याची भीती, दुखण्याची भीती. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांना गमावण्याची भीती, मरण्याची भीती. आणि तुला कशाची भीती आहे माहिती आहे मला. मला एक सांग, तू तुझ्या आईला सांगितलंस का रे की फुटबॉल खेळताना तुला जी किक बसली होती ती मी मारली होती म्हणून. कारण तुला भीती वाटते. तुला भीती वाटते की कदाचित तुझीच आई तुला लूजर म्हणेल, भित्रा म्हणेल. एम आय राईट? अरे काय कुठे पळतोयस? आणि माझ्यापासून पळून गेलंस तरी भीतीपासून कुठे पळशील रे? त्यापेक्षा कॉन्कर दॅट फिअर. कसा? सांग ना कसा? तुझ्यासारखा त्या मुलीवर रेप करून? नाही, नुसता रेप नाही करायचा, मारून टाकायचं तिला. काय? आय एम सिरियस. I just don't believe this. Wait, you don't believe me? What? Hey, one second. मला सांग, तुला खरंच विश्वास नाहीये माझ्या? चल. कुठे? चिडतोय काय? अरे पण रिलॅक्स. चुकतो नेम कधी कधी. परत ट्राय करू आपण. थांब थोड्याने. पण माझा नेहमी नेम चुकीचा असतो असं नाही. मागच्या वेळी बरोबर बसला होता. फुल स्पीड मध्ये वॅगनर येत होती ब्लू कलरची. मी मारला, बरोबर विंडशील्डवर बसला. 3-4 कोलांटेवड्या मारून गाडी तिकडे जाऊन कुठेतरी पडली. 3 जण ऑन द स्पॉट गेले माहितीये. हे बघ तिथपर्यंत ट्रॅफिक जाम. हे मजा आली होती माहितीये. तुला ट्राय करायचं? यू शुड ट्राय ब्रो, इट्स फन. कम ऑन यार, घाबरू नको. तुझी भीती तुला कंट्रोल करते, तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला. अरे त्यापेक्षा कॉन्कर दॅट फिअर मॅन. अरे अरे जयदीप, कुठे होतास तू? तुला माहितीये ना आज सौरभ आणि मीना जेवायला येतात म्हणून. आणि हे काय घामेजलेला? जा आधी चेंज कर बघू. आलेच वाटतं. फोन विसरला होतास तू. वेट द्या. वा, स्पेशल डिनर प्लॅन दिसतोय. अरे स्पेशल वगैरे काही नाही. वीणा आणि सौरभ जेवायला येतात. आता तू आलायस ना तर तूही जेवून जा. म्हणूनच तुम्ही आवडता मला माहिती. आलेच वाटतं. आता तेच आले. या वेलकम वेलकम. Hello. This is for you. Oh wow. Cheers. Thank you. Samita, I'd like to introduce you to the only princess that I know. Of course. Please meet my beautiful and loving daughter, Maya.
आजचं होमवर्क झालेलं आहे तुझं? झालंय ना? गुड. ओके, मी हे इथं ठेवते. आठवणीनं सगळं खा. हा, बॅग भरली ना तू? उशीर झालाय मला. बाय. बाय. ती दिसते येलो टॉप. हंट और बी हंटेड. मारा आणि जर पळायचा प्रयत्न केला तर तिचा पाठलाग करायचा, मग तिला पनिशमेंट द्यायची. हंट और बी हंटेड. ती दिसते येलो टॉप. हंट और बी हंटेड. मारा फुल स्पीड मध्ये बॅगणार ब्लू कलरची. मी मारला, बरोबर विंगशिल्डवर बसला. 3-4 कोणाच्या मारून गाडी तिकडे जाऊन कुठेतरी पडली. 3 जण ऑन द स्पॉट गेले माहितीये. बट वो चैप्टर 4 का है. हाँ चैप्टर 4. वही अरे बात मैंने है. 12 बजे तक बैठ के पढ़ा, फिर भी नहीं आया मुझे. क्या कर सकते हैं अभी. Hey, what's up? You okay? You should be. वाचला आहेस तू. केमिस्ट्रीच्या नवीन टीचरनी काल सरप्राईज टेस्ट घेतली आणि एव्हरीबडी शेड ब्रेक्स. अरे हो ना यार, डोकं खराब झालं. आणि हां, बायोलॉजीची नवीन असाइनमेंट आली. सबमिट कधी करायची? उद्याच. झाली? चल आपण नाही झाली. चल भेटूया. ओके, चल बाय. या बाय बाय. टेक केअर. बाय. जेडी, you miss me, right? Honestly, मला वाटलं नव्हतं तू एवढं लवकर परदेशी. बट इट्स गुड टू हॅव यू बॅक. हाय, तुला माहिती तू परत का आलास? कारण डीप डाऊन तुलाही एम कुठेतरी आवडते. तिच्याबद्दल फॅन्टसाइज करतोस पण बोलून दाखवत नाहीस. आणि तेच मी बोलून दाखवतो म्हणून मी वाईट. इज नॉट हिपोक्रेसी ब्रो? नाही, ऍक्च्युली तसं नाहीये. कसं आहे ना, मला माहिती आहे रे सगळं. अजून कशाबद्दल फॅन्टसाइज करतोस तू माहिती आहे मला. तुला ना माझ्यासारखं बनायचंय, विकी बनायचंय तुला. है ना? स्मार्ट, इंटेलिजंट, कॉन्फिडेंट, पॉप्युलर, राईट? एम आय राईट? येस आय एम. आणि तू बनू शकतोस. जस्ट एक्सेप्ट इट. एक्सेप्ट हू यू आर. मग सगळं क्लिअर दिसायला. आणि ही पहिली पायरी आहे विकी बनायची. चिल, रिलॅक्स, लिसन टू मी. दिस इज गोना बी फन ब्रो. दिस विल चेंज युअर लाईफ. लेट्स डू दिस थिंग टुगेदर. तू आणि माया. विकी प्लीज. सी, आय नो युअर ब्लफिंग. ओके, मला माहिती आहे तू मायाला काहीही करणार नाहीयेस. तू ना हे फक्त बोलतोयस मला घाबरवण्यासाठी. आणि हां, त्या एक्सप्रेसवेवरच्या ॲक्सिडेंटची इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती अवेलेबल आहे. ती वाचून कोणीही क्लेम करेल ना की तो ॲक्सिडेंट मी केला होता म्हणून. You got me, bro. Very nice, yeah? You're learning fast. Good. It's damn good. पण मला मजा येते रे अशी मस्करी करायला. चला बघ तुझं किती वाटते तुझी यार. असं तुम्ही बघायला सी मस्करी करतो ना. रिलॅक्स. गुड गोईंग. तुला तिच्याशी फ्रेंडशिप पण नाही करावीशी वाटत?
लाईक शी इज सो प्रिटी आहे. आणि परवा डिनरला ब्लू ड्रेसमध्ये तर रॅबिशिंगली ब्युटिफुल. कम ऑन या जस्ट फ्रेंडशिप. जेडी. हां. राहुलचा पण सेम प्रॉब्लेम होता. मीच सॉल्व्ह करून दिला. त्याची आणि शीलाची सेटिंग मीच लावून दिली. तुझी आणि मायाची पण मीच लावून देऊ शकतो. प्लस यू हॅव ॲडव्हान्टेज, यू हॅव कनेक्शन्स, यू नो हर, शी नोज यू, सो थिंक अबाउट इट अँड लेट मी नो. कुठे काढशील तिला? तिचा अख्खा टाइम टेबल आहे माझ्याकडे. मंडे टेकडी, ट्यूजडे स्कूल, वेनसडे क्लास, थर्सडे जिम, फ्रायडे लायब्ररी. हाय. जयदीप राईट. मला नाही ओळखलंस? माया तुमच्या घरी डिनरला आले होते, रिमेंबर? नाही ओळखलं. सो हाऊज आंटी? शी इज फाईन, थँक्यू. व्हाय डोंट यू सिट? या. अरे सिट हिअर ना. ओके. वाचलायस तू? नाही. फार भारी आहे. मी वाचला एकदा, परत वाचू की नको हा विचार करते. अच्छा. अरे What's up? गुड. So? How's your new friend? कोण? मला नाही माहिती तू कोणाबद्दल बोलतोय. मला माहिती आहे. मला एक सांग, किस केलंस तू तिला? चुम्मा घेतलास का? हा सांग ना. अरे लाजताय काय? काय करतोस तू? तू अजून किस पण नाही केलंस तिला? लाईक आय मीन सिरियसली. युअर सच अ क्लिशे मॅन. मुलगी भेटली आणि मित्राला विसरलास पण तू. नॉट दॅट. पण आपला प्लॅन विसरू नको जेडी. विकी, सी आय एम सॉरी, पण मी तुझी मदत नाही करू शकत. कूल, नो प्रॉब्लेम मॅन, एनीथिंग फॉर यू. कूल, डन. चल इकडून चल. अरे पण तो आपला नेहमीचा रस्ता. चल रे. आपण इथे का आलोय? विकी,
डोंट वरी, आज दगडफेक वगैरे काही नाही आहे. आज माझी पहिलीच वेळ. म्हणजे म्हणजे दगड निर्जीव असतो रे. आजच्या ठळक बातम्या. पतंग उडवताना तोल जाऊन मुलगा मृत्युमुखी. कशी वाटली हेडलाईन? कशी वाटली हेडलाईन? तुला सोडूनच देतो. तुला नीट सांगितलं कळत नाही. तुला म्हटलं मदत कर माझी माझ्या प्लॅन मध्ये. तू केली नाही. मी का करू तुझी? जा मार. बघ बरं बसते का विश्वास? बघ सोडतो ना. काय 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 झालं? तुला मदत नाही करायची ना माझी? सोडतो ना तुला. हा काय 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 झालं? तुला विश्वास नाही ना माझ्यावर? विश्वास नाही ना तुला? देतो तुला सोडून देतो. मी मदत करतोय तुझी. बाय. अरे मी मदत करेन तुझी. प्लीज मला वर घे रे. विचार कर. करायची मदत करशील मदत माझी. सोडून देतो तुला. मी मदत करेन सांगतोय ना. प्रॉमिस? हो प्रॉमिस. रिलॅक्स 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 रिलॅक्स. कूल डाऊन कूल डाऊन. गो गो गो. रेडी? मदत करशील ना माझी? नाही तो हॅव टू किल यू मॅन. यू नो आय विल. लाईक माया. आधी डोक्यात काहीतरी घालून तिला बेशुद्ध करायचं आणि रात्री तुफान स्पीडनी जाणार खाली खाच. कोणाला कळणारही नाही तिचा रेप झालाय. कुठे चालला? शाळेत का घरी का ब्युटिफुल भावीकडे? काय सगळं शेड्यूल माहिती ना मला ब्रो. मंडे सिंगल शेप, ट्यूसडे सिंगल शेप, वेडनेसडे डबल शेप, थर्सडे ऑफ. जयदीप मी आले. हा जयदीप. जयदीप काय झालं बेटा? असा का बसलायस? काय झालं बेटा? हा काय झालं? काय झालं राजा? तुला कुणी मारलं का? जयदीप बोल ना. विकी गाड्या. इट्स ओके. इट्स ओके. इट्स ओके सोनिया. हा हे बघ मी आले ना. इट्स ओके. यू ट्रस्ट मी. हे बघ मी आहे ना. मी आहे इथे तुझ्या बरोबर. It's okay. आई मला खरंच मारून टाकणार होता. तू काही काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला काही सुद्धा होणार नाहीये. झोप आता. मी नाही जाणार उद्यापासून कॉलेजला. मी येते ना तुझ्या सोबत उद्या. नथिंग इज गोइंग टू हॅपन टू यू. आई माझा बेस्ट फ्रेंड होता का तू? आय नो राजा. तू झोप बघू आता. डोळे मीठ बघू. विकीनी स्कूल किंवा हॉस्टेलचे रूल्स ब्रेक केले असतील तर आम्ही त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ. पण व्हॅलीवूड कॅम्पसच्या बाहेर घडलेल्या इन्सिडेंट्सची जबाबदारी आमच्यावर नाही. व्हॉट? आय एम सॉरी मॅडम बट आय डोंट नो हाऊ टू हेल्प यू. विकी तुमच्या हॉस्टेलमध्ये राहतो. तुम्ही त्याचे लीगल गार्डियन आहात. ऑफकोर्स इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. येस आणि आय विल हॅव टू हॅव अ टॉक विथ विकी अबाउट दिस.
तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही सर? एका मुलीवर रेप करून तिचा मर्डर करण्याचा प्लॅन आहे विकीचा. आय थिंक जयदीप इज एक्झॅजरेटिंग मॅडम. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझा मुलगा खोटं बोलतोय? नो नो नो, दॅट्स नॉट आय मीन. नो, म्हणजे इट्स पॉसिबल विकी यु नो जोकिंगली काहीतरी बोलला असेल आणि यु नो. नाही सर, त्या दिवशी जयदीप घरी परत आला तेव्हा भीतीनं थरथर कापत होता तो. अँड आय नो इट, आय सीन इट. याआधी जीवे मारण्याची धमकी फक्त एका व्यक्तीनं त्याला दिली, त्याच्या बापानं. I completely understand your situation, madam, but... No, you don't. You don't. जयदीपकडे काही प्रूफ आहे का? एनी अदर विटनेस? नाही, ते बोलणं फक्त त्या दोघांमध्ये झालं. मग तर पोलिसांकडे जाऊन पण उपयोग नाही. समिधा, आय एम सॉरी, बट आय मस्ट आस्क, आर यू शुअर की जयदीप खोटं बोलत नाहीये? व्हॉट सौरभ, काहीतरी काय विचारतोयस? अरे, म्हणून तर आधीच मी सॉरी म्हटलं ना. द पॉइंट इज, सगळेजण हेच विचारणार आहेत आणि मग विचारणार की प्रूफ कुठे आहे. त्या जयदीप थेरपीमध्ये होता आणि पेशन्स कधी कधी. लुक, जयदीप खोटं बोलत नाहीये. ओके, टेल मी, तुला कधी संशय आला होता का विकी बद्दल? नाही, बट द पॉइंट इज प्रश्न आपल्या मुलीचा पण आहे. मला माहिती आहे विना, पण मी मायाचा तोंडून फक्त जयदीपचाच नाव ऐकलं. ती विकीला ओळखत पण नसणार, एक्सेप्ट जेव्हा तो डिनरला भेटला होता तुझ्याकडे. पण तोच तर प्लॅन आहे त्याचा. जयदीपची ढाल पुढं करून मायावर तो. समिधा, look, I'm sorry. I understand where you're coming from, but there's nothing we can do. We've got nothing that we can prove. And at this point, all this is just hearsay at best. ठीक आहे, आता तुमचा विश्वास बसत नाहीये, पण उद्या मायाला काही झालं ना तर म्हणू नका मी सांगितलं नव्हतं. जयदीप, लेट्स गो, कम ऑन. पण समिधा, अरे, मी अजून रेस्ट नाही घेऊ शकत. आपण लोणावळा सोडून चाललोय. चल बॅग भर लवकर. अगं पण कुठे? हे बघ, पहिले 15 दिवस आपण पुण्यात राहणार आहोत, नंतरचं नंतर बघू. अरे तू बघतोस काय, पुस्तकं भर ना लवकर. अगं पण आई, तुझ्या जॉबचं काय? ते पाहू नंतर, मी दुसरा शोधेन. चल लवकर बॅग भर, गाडी येईल आता. आई, प्रिन्सिपल सर आणि टीचर्स काय म्हणाले? त्यांना वाटतं की तू खोटं बोलतोयस म्हणून. आणि तुला? मला माहिती आहे तू खरं बोलतोयस. आय ट्रस्ट यू. म्हणून तर आपण हे सगळं सोडून चाललोय ना. हे बघ, मला गोव्याचं घडलं ते परत रिपीट करायचं नाहीये. लुक, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. या, मला आठवतंय बाबा 1 दिवसासाठी दिल्लीला गेले होते. त्या दिवशी मी जेव्हा शाळेतून घरी आलो तेव्हा तू बॅगा पॅक केल्या होत्यास. तेव्हाही आपण आजच्यासारखंच पळून जात होतो. आपण पळून जात नाही आहोत. पळून नाही जात आहोत आपण. आई, आई, ड्रायव्हर, गाडी रोको. आई,
यू आर राईट जयदीप. हे सगळं गोव्यासारखंच घडतंय. फक्त आज डॅडी ऐवजी विकी आहे. यू नो व्हॉट, स्क्रू इट. आपण पळून नाही जायचं, नाही तर आपल्या दोघांना सवयच लागेल पळून जाण्याची. काही झालं की पळून जा. गोव्यातून पळून इथं आलो, काय मिळवलं आपण? त्यापेक्षा तिथं राहून सुनीलच्या मुस्कटात मारली असती ना. असू दे, अजून वेळ गेलेली नाहीये. बेटर लेट दॅन नेव्हर. कारण आपण काहीच चुकीचं करत नाही आहोत. मग आपण का पळून जायचं? त्यापेक्षा आपण दोघं इथंच राहून त्याला फाईट करूया, तू आणि मी एकत्र. पळून नक्कीच जायचं नाही. आणि हो, दिस माइट साऊंड अ लिटल रिस्की, पण तुला पुन्हा एकदा विकीला फेस करावंच लागेल. नाही, हे शक्य नाहीये. हे नाही जमणार मला. हे जयदीप, लुक एट मी, लुक एट मी. इट्स ओके. भीती वाटणं स्वाभाविक आहे. मला पण वाटते भीती. बट रिमेंबर, यावेळी तू एकटा नाहीयेस. मी आहे तुझ्या बरोबर. वी आर अ टीम. वी कॅन विन दिस टुगेदर. आय प्रॉमिस, तुला काहीही होणार नाहीये. कारण तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी त्याची गाठ माझ्याशी आहे. राईट? निर्णय घेऊन चूक तर नाही ना केली? नॉट ॲट ऑल. तू योग्य असाच निर्णय घेतलायस. आपल्या शेवटच्या सेशनच्या वेळा आपल्यात हेच बोलणं झालं होतं की तू घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा फक्त तुझ्या आयुष्यावर नाही, ते जयदीपच्या आयुष्यावरही परिणाम होणार आहे. मागच्या वेळेला तुम्ही दोघंही विक्टिम होतात. यावेळी फक्त जयदीप आहे. त्यामुळे तुला त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असायला हवं. त्यामुळे जयदीप त्याच्या भीतीतून हळूहळू बाहेर येईल. पण डॉक्टर, कुणाचाच जयदीपवर विश्वास बसत नाहीये. जोपर्यंत तू त्याच्या सोबत आहेस तोपर्यंत त्याला कुणाच्याही सपोर्टची गरज नाहीये. सो डोंट वरी अबाउट इट. बट बी अलर्ट. जे काही तू मला त्या मुलाबद्दल सांगितलंयस, विकीबद्दल, त्यावरून तो मुलगा अतिशय मॅन्युप्युलेटिव्ह, श्रूड, इंटेलिजंट आहे. त्यानं दिलेली धमकी किंवा त्याचा प्लॅन तो प्रत्यक्षात आणेल वा ब्लफ करेल, काही सांगता येत नाही. ही अशी माणसं पॅरासाइटसारखी असतात. ते वीक माणसांना हेरतात, रादर इमोशनली वीक माणसांना हेरतात. अतिशय गोड बोलून त्यांना आपलंसं करतात आणि मग नंतर सिस्टमॅटिकली मॅन्युप्युलेट करून त्यांना अक्षरशः हातातलं खेळणं बनवतात. लाईक अ पॉन. एक प्यादं जे सहज सॅक्रिफाईस करता येतं. माय गॉड. या दीज पीपल फीड ऑन फिअर. भीती हे त्यांचं ड्रग असतं. दुसऱ्याच्या डोळ्यातली भीती हा त्यांचा एनर्जी सोर्स असतो. आणि ही त्यांची दुसरी बाजू. ते जगापासून कायम लपवतात. बाहेरून ते अतिशय आयडियल वाटतात, रादर असतातही. ते कॅन बी ब्रिलियंट. पण मला वाटतं तू अथॉरिटीजना विश्वासात घ्यावंस. ऑफकोर्स, ऑफकोर्स. डॉक्टर, मी जयदीपला म्हणाले खरे की आपण दोघं मिळून फाईट करू, बट आय डोंट नो हाऊ. आय हॅव ॲब्सोल्युटली नो आयडिया.
मला वाटतं यू ट्राय टू थिंक लाईक हिम. त्याची पुढची मूव जर तुला समजली तर तू त्याला रंगे हात पकडू शकशील. अँड वन मोर थिंग, जयदीपला जप. हे बघ, पॅरेंटिंग हे पतंग उडवण्यासारखं आहे. जर पतंग उडवताना आपण मांजा हातामध्ये घट्ट धरून ठेवला तर बोट कापलं जाऊ शकतं, किंवा खूप ढील दिली तरीही बोट कापलं जाऊ शकतं. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स नीट साधला तर पतंग हवेत मस्त उडू शकतो आणि आपल्या हाताला जखमही होत नाही. नो, आम्ही विकीला अतिशय इंडिपेंडेंट मुलगा म्हणून रेज केलाय. आय मीन, वी स्पीक ओनली ऑन संडे मॉर्निंग्स. ते उगाच आठवण आली वगैरे म्हणून आम्ही फोन बिन नाही करत, पण म्हणूनच तो ऑलराऊंडर झालाय. इवन इफ आम्ही त्याच्याबरोबर नाही होत ना, तरी सुद्धा त्याच्या बाकीच्या इतक्या ऍक्टिव्हिटीज आहेत, स्टडी, स्पोर्ट्स, हॉबीज. वी रिअली प्राऊड ऑफ हिम. ही इज अ बेस्ट स्टुडंट ॲज वेल एज बेस्ट सन. त्याला कुणी भाऊ बहीण नाही आहेत का? मला एक मुलगी पण होती, विकीपेक्षा 4 वर्षांनी लहान, पण ती लहान असताना पास्ट अवे. ओ आय एम सॉरी. विकीला खूप लळा होता तिचा. त्याला त्रास होऊ नये म्हणून मग आम्ही एक किटन त्याला गिफ्ट दिलं. सॅडली काही वर्षांनी तेही ऍक्सिडेंट मध्ये गेलं. ऍक्च्युली विकीला आय एम सॉरी, मे आय नो ते कसं गेलं? कोण? ते मांजर. बाथटब मध्ये बुडून. कसं माहित नाही. मला ना दुसरा कॉल येतोय, आपण नंतर बोलूया का? या. थँक्स, बाय. सांगितलेलं सगळं लक्षात आहे? हो. ऐकू नाही आलं मला. हो. मोठ्यानं बोल, ऐकू नाही येते. हो. गुड. टेक केअर. Come on, fast! Don't be slow, use your fingers, man. Come on, chal. Come on, fast! Hi. कुठे होतास इतके दिवस? शोधत होतो मी तुला. आजारी होतो. माया आली असेल भेटायला? हो, आली होती. Wow, man. JD, you're on fire. So does she trust you now? माया आणि मी रूम मध्ये एकटे होतो. फक्त तुम्ही दोघेच होतात? काय बोलतो? फक्त तुम्ही दोघेच होतात? मग पुढे? अरे सांगतो नंतर. अरे आत्ताच सांग ना. हे नाही, आत्ताच सांग. कमॉन यार. अरे सांगतो नंतर डिटेल मध्ये. डिटेल मध्ये? बाय द वे, पुढचा प्लॅन काय आहे? सो तू आणि माया एका रूम मध्ये एकत्र होतात आणि किती तापे बघायला ती जवळ आली. आणि यु नो, म्हणजे ऍक्सिडेंटली माझ्या हाताला. कुठला हात? हा हात? नाही, हा हात. कुठे लागली? इथे? नाही, इथे. आणि मग 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 काय केलंस?
मग मी काय करणार? Oh my god, you're blushing, huh? नो आय एम नॉट. Acha, tell me more. How's her hair? You know, I love long hair. हेअर सिल्क, प्युअर सिल्क. And her perfume? कुठला परफ्यूम वापरते ती? परफ्यूम नाव आठवत नाही, पण जेव्हा केव्हा ती अशी जवळ येते ना, खूप छान असा एक फ्रेग्रन्स येतो. किती जवळ? इतकं जवळ? इतकं जवळ? काय इतकं जवळ? चल. So bro, this is the spot. Wow. Perfect lighting है, greenery है, beautiful, beautiful, beautiful place. आणि इकडे फार कोणी ये जा पण करत नाही. So it's safe here. आणि तू मायाला इकडे आणणारस. इकडे? अरे नाईस. पण कसा? वर्ल्ड्स दी बेस्ट वडापाव खायला घालतो. ए चल, तुला डोंगर दर्या दाखवतो. ए अब लेट्स गो समवेअर क्वाइट. मला तुला ना काहीतरी सांगायचंय. एनिथिंग. आणि मग काय? एकदा तू इकडे आणलंस की मग आय टेक ओव्हर. पण विकी, तू तिला मारणार नाहीयेस ना? आय मीन, आर यू सिरियस? कम ऑन यार विकी, मी समजावतो तिला. ती नाही कंप्लेंट करणार. हवं तर आपण तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधू, म्हणजे तिला तुझा चेहराही दिसणार नाही. नाईस. ब्लाइंड फोल्ड. सुपर. मला काय नाही सुचलंय. विकी, बट नो किलिंग, ओके? हे रोमिओ, प्रेमात पडलास हा? शट अप यार विकी. तुलाही चांगलंच माहितीये की जर आपण असं काही केलं तर काय होऊ शकतं. डोंट यू एव्हर टेल मी टू शट अप. मी वाटेल ते करीन. तुझं मध्ये बोलायचं काही काम नाही. लेट्स बी व्हेरी क्लिअर दॅट आय एम द बॉस. यू गेट इट? गुड. And by the way, we're still under 18, so that's fine. Chill. पण नाही विकी, जर तू तिला मारणार असशील तर द डील इज ऑफ, ओके? अरे why not, yeah? It's gonna be fun. If you don't want to join it, no problem. Sit back, relax, watch the show. That's it. What? Don't tell me you haven't seen your parents doing it. Oh, I'm sorry, यार. मी विसरलोच. तुझ्या मॉमनी तुझ्या डॅडला सोडून दिलं नाही. सॉरी यार. पण तुझ्या मॉमला बॉयफ्रेंड असेल की? एवढे पॉश हॉटेलमध्ये काम करते. And what's the deal with that Maya's father, Saurabh? He's handsome. Don't you ever dare to talk about my mom like that. Okay? I'm sorry, yeah. I know it was in bad taste. I shouldn't have done that. I respect your mom, bro. No more jokes, I promise. शेवटचा चान्स. Yeah, I know. My bad. You know what? I promise. तू एकदा बघितलंस ना मी काय करणार, तू म्हणशील मलाही करायचं. आणि तुला जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे ना, जो आतून विकनेस वाटतो ना तुला, असा निघून जाईल. And then you will feel like या दुनियेचे राजे आहोत आपण. And then you yourself will say, bring it on, bro. Who's next? And I guarantee you that. This Thursday evening, 3 days more, गावात एक मोठा उत्सव भरणार आहे. पोलीस त्याच्यात बिझी असतील, प्लस शेकडो लोक असणार आहेत. सो पहिला संशय त्यांच्यावरच आहे. थँक्यू. आता तरी सिरियसली घेणार आहात का तुम्ही? का तुम्हाला अजूनही असंच वाटतंय की हे सगळे माझ्या मुलाच्या मनाचा खेळ आहेत? प्रश्न आता विश्वासाचा राहिला नाहीये समिता. प्रश्न माझा मुलीच्या सिक्युरिटीचा आहे. आणि
गुरुवारी खरं काय ते कळेलच. नो नो आय एम सॉरी. आय एम नॉट गोइंग टू पुट माय डॉटर इन डेंजर. मी तिला तिकडे नाही जाऊ देणार. नाही नाही, तुम्ही काहीतरी वेगळा ऑप्शन शोधा प्लीज. वीणा, तिला काही होणार नाहीये. माया इज गोइंग टू बी सेफ. आपण सगळे असणारच आहोत ना तिथे. हे बघ, हा फक्त विकी करता ट्रॅप असणार आहे. ओ, सो माय डॉटर इज अ बेट. येस, आणि आपल्याला हे करावंच लागेल. फक्त जयदीपसाठी नाही, मायासाठी पण. वी हॅव नो अदर ऑप्शन. वीणा, तुझे बाबा जेव्हा जेव्हा मला मारायचे ना, तेव्हा तेव्हा तू मला वाचवायचा प्रयत्न करायचास. एकदा तर मार देखील खाल्ला होतास. उद्या तुला ह्यापेक्षा काही वेगळं करायचं नाहीये. फक्त मार खायच्या ऐवजी मार द्यायचा आहे. भीती वाटते? नाही, थोडं टेन्शन आहे. डोंट वरी, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. थँक्स. माया आवडते ना तुला? खूप गोड मुलगी आहे ती. काळजी घे तिची. आम्ही सगळे जरी बरोबर असलो तरी सुद्धा तिची जबाबदारी तुझ्यावर आहे. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. विकी, हे जेडी रेडी फॉर टुमॉरो. येस ब्रो. हरि जगदम्ब मदम्ब कदम्ब वटप्रिय वासिनी हासरते शिखर शिरोमणि तुंग हिमलया षडंग निजालय मध्य गति मधु मधुरे मधु कैटभ गंजनि कैटभ वंजनि रासरते. जय जय हे महिषासुर मर्दनि रम्य कपर्दनि शैलसुते. जगदं 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 जगदं. बावलो बावली आसते जन्मावरी ऋण झाले अंतरी आस ही धावते आई तुझे गुण गावे. नावे तुझी नारे तुझे नावे तुझी नारे तुझे तानावरी मन डोले. बावलो बावली भासते जन्मावरी ऋण झाले.
तुमच्या पाऊस धारा सुकलेल्या फांदीला हिरवळती स्वप्ने दे मायेचा दे गवारा हे भक्ताच्या हाकेला सत्वर येतारा या टाहो भिडे गगनाला नावे तुझी नारे तुझे तालावरी मन डोले पावलो पावली भासते जन्मावरी ऋण झाले अंतरी आजही धावते आई तुझे गुण गावे पावलो पावली भासते जन्मावरी ऋण झाले अंतरी आजही धावते आई तुझे गुण गावे 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 पावलो पावली भासते जन्मावरी ऋण झाले अंतरी आजही धावते आई तुझे गुण गावे आई तुझे गुण गावे आई तुझे गुण गावे जगदम 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 वाव विकी इथं काय करतोस तू म्हणजे इथे कसा आलास मी मागच्या दरवाजाने आलो सॅमी विकी काय वेडेपणा लावलाय अरे यात काय वेडेपणा आहे विकी विकी समिधा इट्स ओल्ड फॅशन यू नो मी समिधाचं मिनिंग गुगल केलं काय करतोस तू व्हॉट आय गॉट इज यज्ञात आहुती देतात त्याला समिधा म्हणतात म्हणजे त्या तू काय करतोस मी काहीतरी बोलतोय ना मी काहीतरी ऐकून घ्या Tie my hands. यज्ञात हात सोड आहुती माझा. देतात त्याला समिधा म्हणतात You're hurting me. म्हणजे त्याग सॅक्रिफाईस करणारी and you know I don't like all that stuff yeah. Sammy is so much better. It has a nice ring to it, doesn't it? जयदीप तो 6ला येणार होता ना आता 6:30 वाजलेत कम ऑन यार व्हॉट्स गोइंग ऑन विकी खरंच येणार होता ना Listen. Don't worry about JD. Yeah, he's not a kid anymore. He can take care of himself, like very well. Plus, त्याच्यासोबत तिकडे माया पण आहे, so you just relax. But what about you, yeah? At this age, you shouldn't be alone. You rascal. Sammy, come on, yeah. Listen to me. I don't want to hurt you. मला फक्त तुमच्या बरोबर असायचंय. Behave yourself. You're crossing the line. Yeah, of course I'm crossing the line. But are you afraid to cross the line, Sammy? घाबरू नको. I mean, naka. You know, this is the problem with Marathi. तू म्हणू, तुम्ही म्हणू. काही कळत नाही. इंग्लिश मध्ये कसं यू म्हणलं की सगळे येतात. एवढा सगळा एलॅबोरेट प्लॅन मी फक्त तुम्हाला भेटायला केला. तर आपल्याला कुठे मिळणार आहे प्रायव्हसी? हा आता जेडी तर स्टुपिड माझ्याबरोबर माझी वाट बघत असेल. But it's good actually. Those two lovebirds alone in the woods. We both here.
Love is in the air. What? तू खोटं बोललास जयदीप. नाही काका, मी खोटं बोलत नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विकी खरंच येणार होता. Then where is he, Jaydeep? We don't even have proof of what you're saying. Have a look at this. Let me. Yeah, so tell me, what is your favorite color? त्याने फोन कट केला. See, I told you, yaar. He's not coming. He was never going to come. विकी इथे का आला नाही याच्या मागे काहीतरी कारण असणार. देयर हॅज टू बी समथिंग. तो अशी कुठलीच गोष्ट उगाच करत नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी प्लॅन असतो. देयर हॅज टू बी सम मोटिव्ह. मे बी तो कशात तरी बिझी झाला असेल, त्यामुळे येऊ शकला नाही. नाही नाही नाही, तसं असतं त्याने सांगितलं असतं. इट हॅज टू बी समथिंग एल्स. लाईक व्हॉट? तो इथे आला नाहीये कारण त्याला इथे यायचं नव्हतं. इव्हनिंग, दिस थर्सडे इव्हनिंग, 3 days more. तो म्हणाला होता, गुरुवार म्हणाला होता. तुझी मम्मी कसली आहे रे? यू लकी बगर. मला सगळं शेड्यूल माहिती आहे ना. मंडे सिंगल शेफ, ट्यूजडे सिंगल शेफ, वेडनेसडे डबल शेफ, थर्सडे. आज थर्सडे. Yeah, so. Shit! आता आपण जे करणार आहोत ना, कोणाला सांगायचं नाही. आणि जर कोणाला सांगितलं तर जेडी ब्रिज वरून डायरेक्टली एक्सप्रेसवेवर. आणि असा तसा नाहीये, व्यवस्थित धरून ठेवीन. येणाऱ्या गाडीचा अंदाज घेईन आणि मग सोडील. म्हणजे जेडी गाडीच्या बॉनेट आपटेल, धाप. ड्रायव्हर विल गो क्रेझी. तो कुठे जाऊन तडकेल, धाप. एका दगडात 2 पक्षी. चालेल तुम्हाला? आय मीन चालेल तुला? या मायासारख्या मुली ना मी अशा पटवू शकतो, पण त्यात मजा नाही आहे. मजा तुमच्यात आहे. You sick. You pervert. सोड मला. You know what? I want to confess something. हे सगळे शब्द ना, sick, pervert, जाऊ दे मला. All these things just turn me on. So you're not gonna stop, are you? I want you to scream. Scream! Scream, Sammy! Scream! 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 Scream, Sammy! Scream! 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 Scream, Sammy! Sammy, look at me. Sammy, look at me. वीणा. Okay. वीणा. समिधा. हा, मगाशी एवढा वेळ तुझी बडबड सहन केली कारण मला प्रूफ हवं होतं. नाही तर समोर आलास ना तेव्हाच तुझं तोंड फुडलं असतं. बस तिकडे जा. यू आर नॉट ॲज स्मार्ट ॲज यू थिंक यू आर. यू डिझर्व टू बी इन जेल. सड जेलमध्ये तू. घेऊन जा. पण माझी काहीच चूक नव्हती. हे सगळं प्लॅन त्या जेडीचा होता. ओह गॉड. आई. I'm okay, mom.
तुला तुला काही झालं नाही ना? मला काही झालेलं नाहीये. यू डिड गुड जयदीप, यू डिड गुड. मिळालं? डोंट वरी, आय हॅव एव्हरीथिंग रेकॉर्डेड हिअर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही तुमची कंप्लेंट सिरियसली घ्यायला हवी होती. चूक फक्त तुमची नाहीच आहे सर. मी विक्रमच्या पेरेंट्सला पण कळवले. ते उद्या येत आहेत. गुड. कारण विकी हा मुळात क्रिमिनल नाही आहे. त्याला फक्त ट्रीटमेंटची गरज आहे, इतकंच. आय एम सो सॉरी. हे समिधा, किस आय ओ यू एन अपॉलॉजी टू. मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. आय एम रिअली सॉरी. सॉरी मला नको म्हणू, सॉरी जयदीपला म्हणू. Oh, absolutely. Apologies.